या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशहा मदार चौक, सोलापूर। विडी वळणाऱ्या महिला विडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी करा अशा मागणीचे निवेदन सोलापुरातील महाराष्ट्र कामगार सेना, नव महाराष्ट्र कामगार संघटना, राष्ट्रीय विडी मजदूर संघ या कामगार संघटनांच्या वतीने तुळजापूर येथे राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना विष्णू कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली साहेबांना तेगेळी, राहुल गुजर यांच्यासह देण्यात आले। सोलापूरसह संपूर्ण राज्यातील विडी कामगारांना 20 ते 25 वर्षांपासून किमान वेतनाप्रमाणे मजुरी दिली जात नाही। गेल्या 5-6 वर्षांपासून तडजोड केल्याप्रमाणे ही मजुरी वाढीव केलेली नाही। याबाबत सर्व कामगार संघटनांकडून वारंवार शासनाकडे तक्रारी करून देखील शासन कोणतीही कार्यवाही करत नाही। त्यामुळे महाराष्ट्र कामगार सेना, नव महाराष्ट्र कामगार संघटना, राष्ट्रीय मजदूर संघ एकत्रित येऊन राज्याचे कामगार मंत्री नामदार फुंडकर यांना तुळजापूर येथे निवेदन देण्यात आले। कामगार मंत्री महोदयांनी याबाबत लवकरच कामगार संघटना व विडी उद्योजक यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात येईल असे सांगितले। तुळजापूर येथे कामगार मंत्र्यांना निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विष्णू कारंपुरी, साहेबांना तेगेळी, राहुल गुजर, सोहेल शेख, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, सुधीर कदम, विकास कदम, रेखा आडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर यांचा समावेश होता। जय महाराष्ट्र। सोलापुरातील त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात बिडी कामगारांच्या किमान वेतन सुमारे 20 ते 25 वर्षापासून दिलं जात नाही। किमान केंद्र शासनाने केलेल्या किमान वेतनाचा निर्धार जो अध्यादेश त्याचं पालन विडी उद्योजक करत नाही। या बाबतीमध्ये सोलापूरमध्ये एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला की बिडी उद्योग टिकावा, कामगार जगावा या माध्यमातून बिडी कामगार, कामगार संघटना व मालक वर्ग, उद्योजक यांच्या त्रिपक्षीय करार होऊन, तडजोड करार होऊन त्यावेळी बिडी उद्योग टिकावा म्हणून मोठा निर्णय घेण्यात आला। पण त्यानंतर दरवर्षी त्या कराराच्या माध्यमातून या ठिकाणी किमान वेतन देत आहेत। पण गेल्या 5 वर्षापासून कराराचा मुदत संपला तरी देखील कुठल्याही प्रकारचा नवीन तडजोड करत नाहीत किंवा शासन या ठिकाणी अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करत नाही। 5 वर्ष झालं या शासनाच्या मागे आम्ही लागलेलो आहोत। शासन बिडी कामगारांच्या किमान वेतना बाबतीमध्ये, अंमलबजावणी बाबतीमध्ये पूर्ण दुर्लक्ष करीत आहे आणि जाणून बुजून बिडी कामगारांचं आर्थिक नुकसान होताना दिसून येतं। म्हणून आम्ही शेवटचा प्रयत्न म्हणून महाराष्ट्र कामगार सेना, त्याचबरोबर नव महाराष्ट्र बिडी कामगार संघटना, त्याचबरोबर राष्ट्रीय बिडी मजदूर संघ इंटक, त्यांचे प्रमुख साहेबांना तेगेळी, राहुल गुजर आणि आमच्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून काल कामगार मंत्री श्री फुंडकर साहेब हे तुळजापूर दौऱ्यावर आले असता तुळजापुरात त्यांना भेटून आम्ही या बाबतीमध्ये आपण लवकरात लवकर बैठक घ्या आणि की बिडी कामगारांना किमान वेतन अंमलबजावणीसाठी अध्यादेश काढलेले अंमलबजावणी करा अशा प्रकारचा आदेश काढा किंवा त्रिपक्षीय समिती नेमून त्या ठिकाणी नेमणूक करून एक बैठक आयोजन करा अशा प्रकारचे निवेदन या ठिकाणी दिलेले आहे। या बाबतीमध्ये श्री कामगार मंत्री माननीय नामदार फुंडकर साहेबांनी अत्यंत लवकरात लवकर हे बिडी कामगारांचा प्रश्न सोडवून अशा प्रकारचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे आणि आम्ही देखील लवकरात लवकर या प्रश्नी मार्गी लावा, अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करूच, परंतु शासनाने मालकावर गुन्हा दाखल करा। सहाय्यक कामगार आहेत म्हणजे तुम्ही गुन्हा त्यांच्यावर केसेस दाखल करा आणि म्हणजे सरकार काय करतं, सरकारनं दाखल करावं अशा प्रकारची भूमिका त्यांना सांगितलेली आहे आणि लवकरात लवकर जरा किमान वेतनाचा प्रश्न, बिडी कामगारांचा प्रश्न सुटावा अशी त्यांना विनंती करून निवेदन दिलं। यावेळी आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी माझ्यासह, त्याचबरोबर राष्ट्रीय बिडी मजदूर संघाचे पदाधिकारी, नव महाराष्ट्र कामगारांचे पदाधिकारी
उपस्थित राहून त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या बाबतीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेतील असा आशा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.